जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला एक महत्त्वाचा मंत्र देत आहे आणि त्या मंत्रामध्ये विशेष करून परमेश्वराच्या मार्गाने, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या योजनेनुसार जीवन कसं जगावं त्याची शिकवण तो आपल्याला देत आहे. मोशेने लोकांना सांगितलं की हे विधी आणि नियम तुम्ही पाळावे अशी आज्ञा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला करीत आहे, म्हणून ते तुम्ही जीवे भावे आणि काळजीपूर्वक पाळायला हवे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या आज्ञा आणि त्याचे विधी 10 आज्ञांमध्ये दिलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त दुसऱ्या अनेक छोट्या छोट्या आज्ञा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. ह्या सगळ्या आज्ञांचं काळजीपूर्वक पालन करण्यासाठी आपल्याला आज्ञाधारकपणाची वृत्ती धारण करावी लागते. परमेश्वराच्या मार्गाने चालायचं म्हणजे आज्ञाधारक वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. त्या आज्ञांमधील एक आज्ञा अशी आहे की परमेश्वरावरती प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि जुन्या करारामध्ये आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर असं सांगण्यात आलेलं होतं. हे वैरी नक्की कोण? तर जे इतर धर्मी असायचे की जे मूर्तीपूजेला लोकांना खेचून घ्यायचे, ओढून घ्यायचे, त्यांना मोहात आणि पापात पाडायचे, त्यांना वैरी समजलं जाई. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की अशा लोकांना तुम्ही शत्रू समजण्याची काहीच गरज नाही, तर त्यांच्यावरती प्रेम करून तुमचा देव परमेश्वर कसा आहे, तो किती कृपाळू आहे, कनवाळू आहे, ममताळू आहे, दयाळू आहे, मंद क्रोध आहे, दयेचा सागर आहे, हे तुमच्या जीवनातून दिसणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या परमेश्वराची ओळख प्रभू येशू ख्रिस्त कसा करून देत आहे की तो वाईटांवर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो, नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पाडतो. अगदी त्याप्रमाणे कोणाचा न्याय न करता सतत परमेश्वरासारखं इतरांवरती फक्त प्रेम करत राहायचं. संत मत्तईचं शुभवर्तमान सांगतं की जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे, स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. परंतु संत लूक मात्र तो शब्द बदलून सांगत आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा. मोशेने मुळात सांगितलं होतं की तुम्ही पवित्र व्हा, कारण तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे. ह्या तिन्ही वाक्यामध्ये काय नक्की दडलेलं आहे की माणसाने परमेश्वराच्या आज्ञेनुसार, त्याच्या योजनेनुसार, त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी त्याच्या सहवासात वेळ घालवावा लागतो. आपला विचार आणि परमेश्वराचा विचार ह्याच्यात सुसंगती आहे की विसंगती आहे हे तपासून पाहायचं असतं. तशी कृपा आपल्याला ह्या प्रायश्चित्त काळामध्ये मिळत राहावी आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला परमेश्वराकडून सहाय्य आणि सहकार्य मिळावं, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी, सुबुद्धी आणि शक्ती मिळावी, म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करूया.